कंपनीचे ते वायू गळतीचं झाली आहे, नेमकं काय प्रकरण आहे? ते जिंदाल कंपनीमध्ये आज दुपारी त्यांचा रेग्युलर मेंटेनन्स चालत असताना मिथिल मरकॅप्टन या नावाच्या गॅसची गळती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जयगड येथील विद्यार्थ्यांना थोडा त्रास होऊ लागला। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आपण इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 53 मुली आहेत, एक महिला आणि 6 मुलं असे 60 मुलांना त्याचा त्रास होतोय। तर 2 खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केलेले आहेत आणि 58 सिव्हिल हॉस्पिटलला आहेत। त्यापैकी ह्या 58 पैकी 2 मुले आयसीयूमध्ये आहेत। त्या आयसीयूच्या मधील त्या मुलींना मी आता सध्या भेटून आलेलो आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे। डॉक्टरना पण मी विचारलेलं त्यांना शिफ्ट करायची गरज आहे का, डॉक्टर सध्या सांगितले की काही गरज नाही। एकंदरीत या मुली व्यवस्थित आहेत, म्हणजे काळजी करण्याचं कारण काळजी करण्याचं काही तसं सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे। या प्रशासन म्हणून आपण पुढे काय कार्यवाही केली आहे? प्रशासन म्हणून आता आम्ही इथं याच्यामध्ये जे विद्यार्थी आहे इथं आता मी आहे, अपर जिल्हाधिकारी आणि आमचे तहसीलदार आहेत, SDM आहेत, आमचे सर्व स्टाफ आहे। आम्ही ज्या लोकांना जे मेडिसिन लागणार आहे त्या मेडिसिनच्या जवळच्या मेडिसिनना सांगितलेलं आहे की ती यादी दिलेली आहे, जे लागतील ते मेडिसिन क्रेडिटवरती त्यांना द्यायला सांगितलेलं आहे। कुठल्याही औषधाची तुटवडा भासून देणार नाही आणि मी यांच्या डॉक्टरांशी सांगितलेलं आहे की डॉक्टर व्यवस्थित उपचार करतात। अजून जर कोणाला थोडंसं झालं तर आमची काही लोकांना जर शिफ्ट करायचं झालं तर तिच्याही व्यवस्था इथं केलेली आहे। बेड्स तसे उपलब्ध आहेत आपल्याला।